नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूप टेस्टी, चमचमीत आणि वेगळा असा नाश्ता बनवतो आहे। तर इथे मी पाऊण कप रवा घेतला आहे। यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे। रवा इथे आपण जो उपम्यासाठी नेहमी वापरतो तोच जाड रवा मी घेतला आहे। यानंतर इथे मी पाव कप पाणी घेतले दह्याच्याच कपामध्ये। सुरुवातीला पाव कप पाणी घातले आणि लागेल तसं आणखी यामध्ये पाणी मी घालेन। मिक्स करून घेऊया। रवा भिजेल इतकंच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर हे मला घट्ट वाटतं, इथे आणखी 2 चमचे मी पाणी घातले। मिक्स करून घेऊया। तर हे असं आहे पहा। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे असंच बाजूला 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रवा फुलेल। तोपर्यंत आपण स्टफिंग बनवूया। तर इथे गॅसवरती मी कढई गरम करत ठेवली आहे। यामध्ये 2 छोटे चमचे तेल घातले। तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा जिरं घातलं। मोहरी जिरं छान तडतडल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घातला, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, पाव चमचा यामध्ये हिंग घालायचा आहे। इथे आता मी आलं आणि लसूण घालते। अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या किसून इथे घातल्यात मी। आता सगळं 1 मिनिट तेलावरती परतून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून मी यामध्ये घातला आहे। याबरोबर चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया। कांदा इथे ब्राऊन झाला। आता यामध्ये आपण मसाले घालू। तर इथे मी लाल तिखट घातलं आहे। आपण हिरवी मिरची सुद्धा घातली, त्यामुळे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे इथे कमी जास्त करा। पाव चमचा हळद घातले, पाव चमचा गरम मसाला घातला आहे, अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली। मिक्स करून घेऊया सगळे मसाले। इथे आता मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून तुकडे करून ठेवले होते, ते यामध्ये घालायचे। आता हे सगळं एकत्र परतून घ्यायचे। बटाटे असे कुस्करून घ्यायचे सगळे। तर अगदी मस्त असं चटपटीत आपलं स्टफिंग तयार आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर वरून अर्धा चमचा लिंबाचा रस घातला आहे। मिक्स करून घेऊया आणि आता हे स्टफिंग थंड करण्यासाठी ठेवूया। तर इथे हे स्टफिंग पूर्ण थंड झाले। आता याचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। तर असे छोटे ते पहा बॉल्स तयार केलेत मी। इथे असे बॉल्स तयार करून घेतलेत। हे बाजूला ठेवूया आणि हे जे आपण रवा भिजत ठेवला होता तो घेऊया। तर इथे रवा छान फुलला आहे आणि हे घट्ट झालं आहे। तर यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालावं लागेल। तर इथे मी 2 चमचे पाणी घातलं यामध्ये। पाणी घातल्यानंतर हे असं विस्करने बीट करून घ्यायचं आहे, कारण इथे मी जाड रवा वापरला आहे, त्यामुळे पाणी, दही आणि रवा छान एकजीव होण्यासाठी असं फेटून घ्यायचं 2 ते 3 मिनिटं। तुम्ही जर बारीक रवा वापरत असाल तर असं फेटण्याची गरज नाही आहे। तर पहा इतपत हे असं घट्ट हवं आहे। यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मिक्स करून घेतलं। इथे आता मी अर्धा चमचा इनो घातला आहे। इनोवरती थोडंसं पाणी घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। हे करत असतानाच मी गॅसवरती आप्पे पात्र गरम करत ठेवलं आहे। ही प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे, लगेच हे मिक्स करून घ्यायचं आहे।
आणि इथे आता अप्पे पात्र गरम झाल्यानंतर यामध्ये मी थोडं थोडं तेल घातलं आहे. आता यामध्ये पीठ घालायचं आहे, अर्धवट घालायचं आहे, अर्ध भरून घ्यायचं आहे. यानंतर आपण जे बॉल्स बनवले त्यातला एक बॉल्स ठेवला इथे मी बॉल, आणि त्याच्यावरती पुन्हा थोडंसं पीठ घालायचं आहे. तर इथे पहा, अशाच पद्धतीने सगळे तयार करून घेते मी. तुमच्याकडे जर अप्पे पात्र नसेल तर तुम्ही हे कसं करू शकता ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. इथे झाकून 2 ते 3 मिनटं एका बाजूने हे अप्पे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर इथे साधारण 3 मिनटं झालेत. आपण हे उलटून घेऊया. पाहू शकता अगदी खरपूस असा रंग आला एका बाजूने. सगळे अप्पे इथे मी आता उलटून घेतलेत. पुन्हा झाकण ठेवूया. त्याआधी इथे मी थोडंसं तेल घालते. झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनटं दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया. तर हे अप्पे आता दोन्ही बाजूने भाजून तयार झालेत. काढून घेऊया. आणि असे सगळे अप्पे मी इथे काढून घेते. तुमच्याकडे जर अप्पे पात्र नसेल तर इथे पहा, जशा मी छोट्या वाट्या घेतल्यात, या वाट्यांमध्ये सुद्धा तुम्ही वाफवून घेऊ शकता. तर या अर्धवट भरून घेतल्यात. आधी मी या वाट्या तेलाने ग्रीस करून घेतल्या, त्यानंतर अर्धवट पिठाने भरून घेतल्या. आता जे आपण मगाशी सारण बनवलं होतं त्याच्या अशा चपट्या टिक्क्या बनवून याच्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि वरून पुन्हा पीठ घालायचं आहे. तुम्ही अशा पद्धतीने इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा अशा स्टफ इडल्या बनवू शकता. तुम्हाला जर कमी तेलामध्ये हवं असेल तर अशा पद्धतीने वाफवून सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर इथे मी कढईमध्ये आधीच पाणी गरम करत ठेवलं होतं. त्यामध्ये मी प्लेटमध्ये या वाट्या ठेवल्या आणि झाकून आता 8 ते 10 मिनटं वाफवून घेऊया. तर इथे पहा 10 मिनटं झाल्यात. गॅस बंद करायचा आहे आणि आता हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. तर इथे पहा, हे पूर्ण थंड झालं आहे. आता आपण काढून घेऊया. अगदी सहज निघून येतं हे पहा. दिसायला हा नाश्ता खूपच मस्त दिसतो आणि चवीला सुद्धा खूप छान आहे. याबरोबर तुम्हाला चटणीची सुद्धा गरज नाही आहे. टोमॅटो केचप बरोबर सुद्धा खूप मस्त लागतं हे. तर हे आपले स्टफ इडली किंवा स्टफ अप्पे नक्की करून पहा. इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.